नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही दुःखी असाल आणि स्वतःला एकटे समजत असाल तेव्हा सर्व शक्तिमान तुमचा हात बघत असतो आणि तोच हात तुमच्यासोबत प्रकाश आणि आशेच्या मार्गावर चालत असतो। या जगात काही शाश्वत नाही। जो आला आहे तो एक दिवस जाणारच आहे, पण जो तुमच्या सोबत आत बाहेर राहतो ती एकच शक्ती आहे ज्याला देव म्हणतात। आपण मंदिर इतर कोणत्याही ठिकाणी भेट देतो कारण सर्व शक्तिमानांचे आशीर्वाद गोळा करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांच्या दीर्घायुष्यासाठी त्याचे आभार मानायला त्या ठिकाणी आपण भेट देतो। तुम्ही देवावर जितकं जास्त प्रेम कराल आणि त्याला जितकं जास्त ओळखाल तितकंच तुम्हाला त्याच्या दैवी शक्तींबद्दल प्रचिती येईल। अरे देवा, या जगात तुम्ही मला दिलेल्या सर्व सुंदर भेटवस्तूंसाठी मी तुझा आभारी आहे आणि सर्वात सुंदर भेटवस्तू म्हणजे माझे हे शरीर आहे। देवा, तूच माझी आई आहे, तूच माझा पालक आहेस, तूच माझा शिक्षक आहे। मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो कारण देवा माझे तुझ्यावर प्रेम आहे। मित्रांनो, नेहमी सर्वज्ञ देव उपस्थित असतो आणि तो नेहमी प्रत्येकाला स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो। देव हे दैवी रहस्य, पवित्र रहस्य आणि प्रेमाचे रहस्य आहे। त्या दैवी अस्तित्वाशिवाय मी यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याच्याच मदतीमुळे मी जीवनात अपयशी होऊ शकत नाही। देव ही एकमेव शक्ती आहे जी माझी स्वतःची सावली कुठेही नसताना सुद्धा मला कधीही एकट्याला सोडत नाही। देवाने सभोवतालचे जग निर्माण केले आहे म्हणून आपण रस्त्यावरून कधीच खूप दूर पाहू शकणार नाही। प्रिय देवा, जर मी माझी आशा गमावली तर मला तू आठवण करून दे की तुझ्या योजना माझ्या स्वप्नांपेक्षा सुद्धा चांगल्या आहेत। देवा, तूच माझ्या विश्वासाचा पाया आहे। मला जीवनात तारणारा तू खडक आहेस आणि माझ्या जीवनाचा तूच कोनशिला आहेस। देव हा प्रकाश आहे जो अंधारावर प्रकाश टाकतो। देव हे प्रेम आहे जो भीतीवर विजय मिळवतो। देव ही आशा आहे जी आपल्याला मेहनतीसाठी प्रेरित करते। देव सर्व शक्तींचा स्तोत्र आहे, सर्व आशीर्वादांचा दाता आहे। देव हा विश्वाचा निर्माता आहे, जीवनाचा पालन करता आहे आणि सर्व गोष्टींचा शासक आहे। देव चमत्कारी कार्यकर्ता आहे, मरणाऱ्याला जीवदान देणारा आहे, तोच या जगाला तारणारा आहे। देव हे ज्ञान आहे जे आपल्याला मार्गदर्शन करते। देव हे सत्य आहे जे आपल्याला मुक्त करते आणि देव हे प्रेम आहे, माया आहे जे आपल्यामध्ये बदल करते। देव सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्वांवर प्रेम करणारा आहे, ज्याने हे जग, हे संपूर्ण विश्व निर्माण केला आहे। देव हा जीवनाचा लेखक आहे, श्वास देणारा आणि सर्व गोष्टींचा पालन करता आहे। देव जगाचा प्रकाश आहे, सर्वांची एक आशा आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तो तारणारा आहे। देव असा आहे जो आपल्यावर अफाट प्रेम करतो, जो आपल्याला मुक्तपणे माफ करतो आणि जो आपल्याला माझं म्हणून बोलावतो। देव वाऱ्यासारखा आहे, आपण त्याला पाहू शकत नाही, परंतु आपल्याला माहित आहे की तो सर्वज्ञ आहे। देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत, एक स्वीकारण्यासाठी आणि दुसरा देण्यासाठी। देव महान आहे, तो चांगल्या गोष्टी करतो आणि तो जे काही करतो ते कारणास्तव करतो। मित्रांनो, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला काहीतरी विशिष्ट कारण असते आणि जे काही घडतं ते देवाच्या इच्छेने घडतं। यावर तुमचा विश्वास असेल तर ही समर्थांची इच्छा आहे तो माझ्या हृदयात आहे अशी कमेंट करा। तुझं वादळ किती मोठं आहे हे तुझ्या देवाला सांगू नको, तुझा देव किती मोठा आहे हे तुझ्या वादळाला सांग। जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाला आपण बोलतो त्यापेक्षा तो जास्त आपलं ऐकतो। आपण विचारतो त्यापेक्षा तो जास्त उत्तर देतो। आपल्या कल्पनेपेक्षा
आपल्याला जास्त देतो, पण हे सगळं आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा देवाची इच्छा असते. तो त्याच्या मार्गानेच आपल्याला देत असतो. मी देवाला पाहू शकत नसतानाही मी मानवतेसाठी देवाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतो. देव कधीही नकारात्मक गोष्टींचा अंत करत नाही. तो नेहमी सकारात्मकतेवर संपतो. जेव्हा माझ्यावर सर्वात कठीण समस्या येतात तेव्हा मी स्वतःला आठवण करून देते की देव माझ्या सोबत आहे. तो माझ्या पाठीशी आहे. जेव्हा देव आपल्याला उत्तरासाठी नाही म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा की त्यामागे खूप मोठे होय असते. त्याचा नाही हा नकार नसून पुनर्निर्देशन आहे. देव आमचा आश्रय आणि शक्ती आहे. तो संकटात खूप मदत करतो, म्हणून मी कधी संकटांना घाबरणार नाही. देव सर्वव्यापी आहे. त्याच्याशिवाय जगण्याचा अनुभव कोणी सुद्धा घेतलेला नाही. जरी तुमचा विश्वास नसेल तरी तो सर्वत्र आहे. सूर्य, चंद्र, तारे, पक्षी, प्राणी, फुले हे सर्व एक सार्वत्रिक शक्ती अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. मी काहीच नव्हतो, पण तू मला सर्व काही बनवलं. सहमत असाल तर देवाचे आभार माना. मला माहित आहे की मी कधीही अपयशी होऊ शकत नाही, कारण माझा देव नेहमी माझ्या बरोबर असतो. देव तुमच्या जीवनातून कधीही काहीतरी काढून घेत नाही आणि त्याऐवजी काहीतरी चांगले आणत नाही. देवाला आपल्याकडून ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या सर्व गोष्टी करणे आपल्यासाठी कठीण आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तो आपल्याला त्या गोष्टी पटवून देण्याच्या प्रयत्नांपेक्षा वारंवार तो आपल्याला आज्ञा देतो आणि त्या आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं. जेव्हा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त समाधानी असतो तेव्हा देव आपल्यामध्ये सर्वात जास्त गौरव पाहतो. आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो कोलाहल आणि अस्वस्थतेत सापडत नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच तो तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथं जायचं आहे तिथे तो घेऊन जातो. देव ही परिपूर्ण कल्पना आहे, एक वर्तुळ आहे जे स्वतःवर परत येते. देव म्हणजे अनिश्चित काळासाठी प्रक्षेपित केलेली सरळ रेषा नाही. आपले डोके वर ठेवा. देव त्याची सर्वात कठीण लढाई त्याच्या बलवान सैनिकांनाच देतो. प्रत्येक जीवन हे देवाचा विचार आहे. देव म्हणतो, जेव्हा तू खोल संकटातून जाशील तेव्हा मी तुझ्या सोबत असेन. जर देवाने परिस्थिती दुरुस्त केली नाही तर तो तुम्हाला सुधारण्यासाठी परिस्थिती वापरत आहे. देव म्हणतो, मी आता काय करत आहे हे तुला समजत नाही, पण कधीतरी तुला नक्की समजेल. मन घट्ट करा, सोडू नका. देवासोबत राहा. विश्वास हे आपल्यातील देवाचे कार्य आहे. कृतज्ञ अंतःकरणाने देवाचे आभार माना. तुम्ही जे आता आहात ते तुम्हाला मिळालेली देवाची देणगी आहे आणि तुम्ही जे बनता ते तुम्ही देवाला दिलेली तुमची देणगी आहे. जर प्रार्थना करताना तुम्ही देवाशी बोलत असाल तर अंतर्ज्ञान म्हणजे देव तुमच्याशी बोलत आहे. आशेत आनंदी राहा, दुःखात धीर धरा आणि प्रार्थनेत विश्वासू असा. जेव्हा शंका असेल तेव्हा देव नेहमी ऐकत असतो, म्हणून देवाला प्रार्थना करा. देव कधी कधी आपल्याला संकटाच्या पाण्यात घेऊन जातो, आपल्याला बुडवण्यासाठी नाही तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी. देवावरील विश्वास हे सर्वोत्तम औषध आहे, जे कोणत्याही प्रकारचे आजार लगेच बरे करू शकते. देवाचे प्रेम समजून घेणे म्हणजेच द्वेषाने भरलेल्या जगामध्ये त्याचे आरसे करणे आहे. जेव्हा संकट येते तेव्हा तुमची काळजी घेणाऱ्या या देवाच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा. देव आपल्याला कधीही निराश करणार नाही, कारण त्याचे प्रेम बिनशर्त आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवरही विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी हेतू असतो आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत दैवी उपस्थिती असते. देवा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. त्यामध्ये चांगले
तर काही वाईट आशीर्वाद होते, तर काही धडे देखील होते. आपण शंका घेत असतानाही देव आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला कधीही हारू देत नाही. देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांसाठी धन्यवाद अशी कमेंट करा. देव सोडून कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. लोकांवर प्रेम करा, पण तुमचा पूर्ण विश्वास फक्त देवावरच ठेवा. आपण ज्यावर विश्वास ठेवतो आणि जाणतो तो देव नाही, तर देव हा आपल्या सर्वांना जीवनाच्या रूपात अमर्याद शक्ती देतो. देव तुमच्या हृदयात संपूर्ण अस्तित्वात कुजबुजत आहे. फक्त तुमचे कान सुरळीत करा. माझ्या आत्म्यात माझ्या चारित्र्याचा एकही कोपरा नाही जिथे देव नाही. देव रोजच्या रोज गरजा पूर्ण करतो. साप्ताहिक किंवा वार्षिक गरजा नाही, तर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असेल आणि ती गोष्ट तुमच्या हिताची असेल, तर तेव्हा तो देव नक्कीच तुम्हाला देईल. प्रार्थना विचारत नाही, ती आत्म्याची तळमळ आहे. एखाद्या कमकुवतपणाची रोजची कबुली आहे. हृदय नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दांशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे. जेव्हा आपल्याजवळ देवाशिवाय काहीच उरले नाही, तेव्हा आपल्याला कळते की देवच पुरेसा आहे. ईश्वर ही ती दैवी शक्ती आहे जी आपल्याला ज्ञान आणि सत्याच्या मार्गाकडे घेऊन जाते. त्याच्यामुळेच मी इथे आहे. त्याच्याकडे ती वैश्विक शक्ती आहे जी आपल्याला एका पैशातून लक्षाधीश बनवू शकते. एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्यावर आणि त्याच्यामधील असलेल्या दैवी शक्तींवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याच्या मार्गदर्शनाने आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण लहान मुलांच्या खेळासारखा खडतर पर्वत चढू शकतो याची खात्री मनात बाळगा. म्हणून त्याच्यावर कधीही शंका घेऊ नका. फक्त त्याच्यावर अधिक प्रेम करा आणि त्याला दाखवा की तुमचा त्याच्यातील अस्तित्वावर खरोखर विश्वास आहे. जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देव मदत करतो. पण जेव्हा आपण देवाकडून फक्त आणि फक्त अपेक्षाच ठेवतो आणि सर्व काम त्याच्यावर सोडून देतो, तेव्हा देव आपल्याला मदत करत नाही. ज्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे किंवा कठोर परिश्रम किंवा कामाच्या मोठ्या ओझ्यापासून दूर जाण्याची इच्छा आहे, त्यांना देव कधीच मदत करत नाही. मित्रांनो, जे स्वतःमध्ये सुधारणा होण्यासाठी खूप कष्ट घेतात, जे योग्य दिशेने परिश्रमपूर्वक काम करतात, त्यांना देव नेहमी मदत करतो. जर तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा मार्ग विसरलात, तुम्हाला दुःखी आणि निराश वाटत असेल, तर देवावर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःला सुधारण्यास मदत केली, तर तो देव सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करेल. सहसा जेव्हा आपण देवाचा विचार करतो, तेव्हा आपण स्वर्गात असलेल्या एखाद्याचा विचार करतो, ज्याने हे जग निर्माण केले आहे. परंतु हा आपला गैरसमज आहे. मित्रांनो, देव हे अस्तित्व आहे. ही संपूर्ण सृष्टी प्रेम नावाच्या एका घटकाने बनलेली आहे आणि तुम्ही देवापासून वेगळे नाहीत. भगवंताच्या बाहेर काहीच नाही. सर्व काही देवाच्या आत स्थापित आहे. देव वाऱ्यासारखा आहे. आपण त्याला पाहू शकत नाही, परंतु मला माहित आहे की तो सर्वत्र आहे. तुझे कार्य परमेश्वरावर सोपव आणि तोच तुझ्या प्रयत्नांना यश देईल. देव सर्व प्रश्नांचे उत्तर देतो, पण फरक फक्त एवढाच आहे की कधी कधी त्याची उत्तरे तुला पाहिजे तशी नसतात. देव नेहमी तुझी प्रार्थना ऐकतो. फक्त उत्तरासाठी तो धीर धरला पाहिजे. देव नेहमी आपल्या सोबत असतो. जसे की तुम्ही जेव्हा घाबरता, तेव्हा देव तुमचा हात धरण्यासाठी असतो. देवाकडून मला काहीच नको होते, त्याने मला आवश्यक ते सर्व दिले आहे. जो म्हणतो की मी एकटा आहे, मग त्याने कधीही त्याच्या सोबत असलेल्या देवाचे ऐकले नसावे. आज प्रार्थना करायला विसरू नका, कारण आज सकाळी तुला उठवायला देव विसरला नाही. देव पाण्याचे गोड रसामध्ये रूपांतर करू शकतो, परंतु तो तुझ्या रडण्याला कशातही बदलू शकत नाही. देव सत्य म्हणून
माझ्यासाठी खजिन्यांच्या किमतीपेक्षा जास्त तो मला प्रिय आहे आणि तो आपल्या प्रत्येकासाठी असाच असू दे. देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला हरल्यासारखे आणि एकटे असल्यासारखे वाटू शकतं, परंतु तुम्ही कुठे आहात हे देवाला ठाऊक आहे आणि त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी चांगलीच योजना आहे. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा देव काहीतरी करत असतो. देव सर्व काहीतरी कारणासाठी या जीवनात त्याच्या योजनेप्रमाणे काहीतरी चांगलं घडवून आणतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाला जेवढं बोलतो त्यापेक्षा जास्त तो आपलं ऐकतो आणि आपण देवाला जेवढं विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तरे तो आपल्याला देतो. म्हणजेच आपल्या कल्पनेपेक्षा जास्त आपल्याला तो देतो. पण हे केव्हा? तर त्याच्या स्वतःच्या वेळी आणि स्वतःच्याच मार्गाने. तुटलेल्या मनाने देवाचे ऐका. तो फक्त डॉक्टरच नाही तर दुरुस्त करणारे वडील सुद्धा आहेत, जे आपले अश्रू पुसतात. देवाची वचन केवळ ऐकण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठीच नाही, तर प्रत्येक कृतीसह ते श्वास घेणे, जगणे आणि अनुकरण करण्यासाठी आहे. मित्रांनो, देवाशिवाय कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. लोकांवर प्रेम करा, पण तुमचा पूर्ण विश्वास फक्त त्या परमेश्वरावर ठेवा. आपल्या आजूबाजूला अशी खूप माणसं आपल्याला भेटत असतात. किती माणसं छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा विनाकारण भांडण करत असतात आणि त्यांच्यामुळेच कधी कधी आपला चांगला मूड सुद्धा खराब होऊन जातो. मित्रांनो, आपले नातेसंबंध खराब होण्यास हे महत्त्वाचं कारण म्हणजे आपली चिडचिड. पण मित्रांनो, यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. कितीही मोठी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तरी आपण त्याचा राग करायचा नाही. चिडचिड तर अजिबात करायची नाही. काहीही झालं तरी मोठ्यानं बोलायचं नाही. यापुढे माझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडणार आहेत त्या अगदी शांततेमध्ये आणि संयम ठेवून मी हाताळीन. एखादी व्यक्ती जरी माझी चूक नसताना माझ्यावर चिडला, रागावला, तरी मी मात्र अगदी शांत राहीन, कारण चिडचिड करून त्यावर कोणताच उपाय निघणार नाही. आपल्या मनाच्या शांतीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. या सगळ्या गोष्टी त्या करायच्या कशासाठी आहेत? तर आपल्याला आनंदी, उत्साही आयुष्य जगायचं आहे म्हणून. यापुढे जिथे जिथे मला बोलण्याची संधी मिळेल तिथे मी डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवेन. म्हणजेच डोकं शांत आणि बोलण्यात गोडवा ठेवणार आहे. असंच मनाशी ठरवायचं आणि याच पद्धतीने आयुष्याचा प्रवास करत राहायचा. यामुळे नक्कीच आपल्या मनाला शांती मिळेल. मित्रांनो, किंमत ही त्याला म्हणतात. तुमच्या खिशात 1 रुपया आहे आणि तुमचं हजाराचं काम होतंय. नाहीतर खिशात 1000 रुपये आहेत आणि तुमचं रुपयाचंही काम मार्गी लागत नाही. तर काय फायदा पैसे कमावून? पोटा पाण्यापुरता स्वार्थ जरूर असावा, पण कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं. कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका. कधीतरी वेळ साथ देईल, पण कर्म कधी साथ देणार नाही. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटत असतात. त्यातील काहींना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला अजिबात वेळ लागत नाही. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, कारण दुःख तर सगळेच देतात. लबाडी करून मिळवलेला विजय हा बेचव पदार्थांसारखा असतो. तो तुमची भूक तर भागवतो, पण तुम्हाला चांगल्या चवीचा आनंद मात्र कधीच देऊ शकत नाही. पाण्याचा बांध तुटला आणि वाणीची मर्यादा सुटली की सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही. आयुष्यात त्या लोकांची वाट कधीच बघू नका
जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. कुत्रा कितीही दष्टपुष्ट झाला तरी त्याचा वाघ होत नाही आणि वाघ कितीही हाडकुडा झाला तरी त्याची दहशत आणि दरारा कधीही कमी होत नाही. कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही. एक दिवस गुलाब देणं म्हणजे प्रेम नाही, तर आयुष्यभर त्या व्यक्तीला फुलासारखं जपणं यालाच खरं प्रेम म्हणतात. जिवलग खूप कमी लोकांना मिळत असतात. दुराव्यांनाच नात्यांची खरी किंमत कळत असते. एक सरळ चालणारी रेल्वे सुद्धा गरजेनुसार वेळेनुसार आपली पटरी बदलत असते. आपण तर माणूस आहोत, त्यामुळे आयुष्यात आलेली चांगली माणसं सुद्धा गरजेनुसार वेळेनुसारही बदलली तर फार वाईट वाटून घ्यायचं नसतं. दगडांचं काळीज असलेल्या माणसाला जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. आनंद हा कधीही आपोआप मिळत नसतो, तो आपल्या कर्मातूनच येत असतो. म्हणून आयुष्यात कर्माला खूप किंमत द्या. स्वतःची मार्केटिंग ही स्वतःच करायची नसते, कारण दुसऱ्यांच्या तोंडूनच तिला जास्त शोभा येत असते. मोबाईलमध्ये आणि माणसांमध्ये एक साम्य आहे. ते नवीन असतात तेव्हाच किंमत असते, जुने झाले की किंमत कमी होते. कुणाची जास्त सवय करून घ्यायची नाही, कारण रोज त्यांना आपल्यासाठी वेळ असेलच असं नसतं. कुणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका. ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देत असतो. आई ही सगळ्यांची जागा घेऊ शकते, पण तिची जागा मात्र कोणीच घेऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. श्री स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझा विश्वास या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.